नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्या पुढे अग्निज्ञान, आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान म्हणजे काय ही कथा घेऊन आली आहे. मित्रांनो, यमराजांनी अग्निज्ञान, आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान ह्याचे इतक्या छान पद्धतीने वर्णन केले आहे की ते प्रत्येकाने ऐकावे. खरंच खूप सुंदर वर्णन आहे. नचिकेताने यमराजांना मृत्यूविषयी प्रश्न विचारला होता. नचिकेताचा प्रश्न काय होता आणि त्यावर यमराजाचे उत्तर काय होते. नचिकेता हा जगातील पहिला साधक, किमान पहिला महत्त्वाचा साधक मानला जातो. त्यातून एक उपनिषदही सुरू होते. कठोपनिषदात दिलेली नचिकेताची कथा. नचिकेता लहान होता. त्याच्या वडिलांनी यज्ञ करण्याची शपथ घेतली होती. हा एक पवित्र विधी होता ज्यामध्ये त्याला त्याची सर्व असलेली संपत्ती, त्याचे घर, त्याचे सर्व सामान, अगदी त्याची पत्नी, त्याची मुले म्हणजेच त्याच्याकडे असलेले सर्व काही ऋषी, ब्राह्मण आणि इतरांना दान करायचे होते. असा यज्ञ केल्याने तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळतो. हे एक असे साधन आहे जे परंपरेने तयार झाले आहे. एकेकाळी वज्रश्रवास ऋषींचे पुत्र उद्दालक मुनी यांनी विश्वजित यज्ञ करून आपली सर्व संपत्ती व गायी दान केल्या. काही लोक आध्यात्मिक ज्ञानासाठी अशी शपथ घेतात. नचिकेताच्या वडिलांनी ही शपथ घेतली आणि त्यांच्या सर्व आजारी गायी, निरुपयोगी मालमत्ता आणि त्यांना आवश्यक नसलेल्या सर्व गोष्टी दान केल्या ज्या त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने ओझे होत्या. पण त्याच्या 2 बायका आणि त्यांचा मुलगा व आवश्यक असलेले गोष्टी त्याने स्वतःकडे ठेवल्या. पण शेवटी म्हाताऱ्या गायी नेत असताना नचिकेता त्यांना पाहून विचारात पडला, कारण त्या गायी अतिशय म्हाताऱ्या होत्या. ते दूध उत्पादन करण्यास सक्षम नव्हत्या किंवा प्रजननासाठी योग्य नव्हत्या. अशा गायी दान केल्याने इतरांवर ओझे होईल असे त्याचे मत होते. हे केवळ पापाकडे नेईल. नचिकेता त्याच्या वडिलांकडे गेला आणि त्यांच्याशी याबद्दल बोलू लागला. त्यावेळी त्याचे वय अवघे 5 वर्षे होते, पण त्याच्याकडे विलक्षण बुद्धिमत्ता होती. नचिकेता वडिलांना म्हणाला, तुम्ही हे बरोबर केले नाही. सर्वस्व द्यायचे नसेल तर ही शपथ घ्यायला नको होती. एकदा शपथ घेतली की सर्व काही दिलेच पाहिजे. मला सांगा, तुम्ही मला कोणाला दान करणार आहात? त्याचे वडील संतापले आणि म्हणाले, मी तुला यमाला देणार आहे. यम मृत्यूची देवता आहे. मुलाने वडिलांचे म्हणणे फार गांभीर्याने घेतले आणि यमराजाकडे जाण्याच्या तयारीला लागला. मग तो यमराजाकडे गेला. तर आपण ह्या विचारात पडू नये, तो कसा गेला असेल, तो खरंच मेला होता का, तो तसाच गेला. मुळात हा मुद्दाच नाही. तो फक्त यमराजाकडे गेला हे महत्त्वाचे आहे. यमराज त्यावेळी यमलोकात नव्हते. ते फिरायला गेले होते. त्यांना घरोघरी जावे लागते, त्यामुळे ते फिरायला गेले होते. नचिकेताने पूर्ण 3 दिवस वाट पाहिली. एक लहान मूल अन्न पाण्याशिवाय यमराजाच्या दारात थांबले. जेव्हा यमराज 3 दिवसांनी परतले तेव्हा त्यांनी हा लहान मुलगा पूर्णपणे थकलेला आणि भुकेलेला परंतु प्रबळ इच्छाशक्ती असलेला पाहिला. तो न हलता तिथेच बसला होता. अन्नाच्या शोधात तो इकडे तिकडेही गेला नाही. तो यमराजाची वाट पाहत बसला होता. 3 दिवसापासून वाट पाहणाऱ्या या मुलाच्या निश्चयाने यमराज खूप प्रभावित झाले. ते सुद्धा काही न खाता पिता. मग यमराज म्हणाले, 3 दिवसापासून तुम्ही माझी वाट पाहत आहात. हे पाहून मला खूप आनंद झाला. तुला काय हवे आहे? मी तुला 3 वरदान देतो. मला सांग, तुला काय हवंय? पहिले वरदान, हे मृत्यूदेवता, जेव्हा मी तुमच्याकडून घरी परत जाईल तेव्हा माझ्या वडिलांनी आपला राग सोडावा, शांत व्हावे आणि माझ्याशी प्रेमाने वागावे आणि त्यांना आयुष्यभर कोणत्याही काळजीने त्रास होणार नाही आणि आनंदाने झोपावे. यमराजांनी तथास्तु म्हणजेच असे होऊ दे असे म्हणत पहिले वरदान दिले. दुसरे वरदान, हे मृत्यूदेवता, कृपया मला हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या प्रकारचे अग्निविद्या घ्यावी लागेल आणि कोणते यज्ञ करावे लागेल ज्याद्वारे स्वर्गात पोहोचणारे लोक अमरत्व प्राप्त करतात. यमराज नचिकेताला उपदेश करताना म्हणाले, हे नचिकेता, तुम्ही ही अग्निविद्या एकाग्र चित्ताने ऐका.
स्वर्गाकडे नेणारे हे ज्ञान अत्यंत गोपनीय आहे. त्यानंतर यमराजांनी नचिकेताला समजावून सांगितले की असा यज्ञ करण्यासाठी किती विटांचे यज्ञकुंड करावे आणि कोणत्या पद्धतीत यज्ञ करावा आणि त्यात कोणते मंत्र जपावेत. शेवटी नचिकेताची परीक्षा घेण्यासाठी यमराजाने त्याला वर्णन केलेल्या यज्ञाचा तपशील विचारला. तेव्हा बालक नचिकेताने ती पद्धत शब्दशः सांगितली. हे ऐकून यमराज मुलाची स्मरणशक्ती आणि प्रतिभा पाहून खूप आनंदित झाले. ते म्हणाले, हे नचिकेता, तू मागितलेल्या 3 वरदानांव्यतिरिक्त मी तुला माझ्याकडून एक वरदान देतो की मी सांगितलेली ही अग्निविद्या आजपासून तुझ्या नावाने ओळखली जाईल. अनेक रूपांची आणि ज्ञानाने भरलेली ही विद्या तुम्ही स्वीकारावी. नचिकेताला दिव्य अग्निविद्या प्राप्त झाली. म्हणूनच त्या ज्ञानाला नचिकेताग्नी असे नाव दिले गेले. या प्रकारच्या त्रिविध नचिकेत ज्ञानाचा जाणणारा 3 संधी प्राप्त करून 3 कर्मे पूर्ण करून जन्ममृत्यूच्या पलीकडे जाऊन परमशांती प्राप्त करतो. आचार्यांनी नचिकेत विद्येचे वर्णन प्राप्ती, अध्ययन आणि अनुष्ठान या 3 पद्धतींनी केले आहे. साधकाला या तिन्हीशी आत्मबोधाचा करार करावा लागतो. म्हणजेच स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराला या ज्ञानासाठी समर्पित करावे लागते. या प्रक्रियेला त्रिसंधी प्राप्ती म्हणतात. काही आचार्य आई वडील आणि गुरु यांच्याशी एकरूप होण्याला त्रिसंधी म्हणतात. हे सर्व दिव्याग्नीशी जुळवून घेतल्याने साधक जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. आता त्याने यमराजाकडून 3रे वरदान मागितले. हे मृत्यूदेवता, ज्ञानी लोक म्हणतात की माणूस मेल्यानंतर आत्मा अस्तित्वात राहतो, परंतु काहींच्या मते मृत्यूनंतर आत्मा संपतो. कृपया मला या शंकेतून मुक्त करा आणि मला सांगा की मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते. नचिकेताचे 3रे वरदान ऐकून यमराजाने त्याला समजावून सांगितले की या बाबी अतिशय गूढ आहेत. या बदल्यात तो त्याला संपूर्ण जगाची संपत्ती आणि साम्राज्य देऊ शकतो, परंतु मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते हे त्याने विचारू नये, कारण हे जाणून घेणे आणि समजणे कठीण आहे. परंतु नचिकेता कोणत्याही प्रकारे यमराजाच्या मोहात न पडता त्याने मागितलेल्या वरदानावर ठाम राहिला. नचिकेताचा हट्टीपणा पाहून यमराज म्हणाले, हे नचिकेता, कल्याण आणि ऐहिक सुखाचे मार्ग वेगळे आहेत. हे दोन्ही मार्ग मनुष्यासमोर आहेत, परंतु बुद्धिमान लोक या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि त्यापैकी एक स्वतःसाठी निवडतात. जे अज्ञानी आहेत ते भोगाचा मार्ग निवडतात आणि जे ज्ञानी आहेत ते कल्याणाचा मार्ग निवडतात. प्रिय नचिकेता, परम आत्मज्ञान जाणून घेण्याची संधी मोठ्या कष्टाने प्राप्त होते. हे उगाच नुसत्या तर्काने कळू शकत नाही. यमराज म्हणाले, प्रिय नचिकेता, ओम हा सर्वोच्च शब्द आहे. ओम हेच अक्षर ब्रह्म आहे. हे अक्षर ब्रह्म जाणणे म्हणजे आत्मज्ञान होय. हे साधकाला त्याच्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच कळते, कारण ब्रह्म जाणण्याचा मुख्य आधार आत्मा आहे. साधक मानवी शरीरात असलेल्या या आत्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. न जायते म्रियते वा विपश्चिन्नायम कुताश्चिन्न बभूव कश्चितम अजो नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणजेच शाश्वत ज्ञानरूप असलेला हा आत्मा जन्मही घेत नाही आणि मरतही नाही. हा आत्मा दुसऱ्या कोणाकडूनही जन्म घेत नाही आणि त्यातून कोणीही उत्पन्न होत नाही. हा आत्मा अजन्मा, नित्य, शाश्वत आणि क्षयवृद्धिरहित आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हे नचिकेता, परमात्मा या आत्म्याच्या हृदयासारख्या गुहेत अणूहूनही लहान आहे आणि श्रेष्ठापेक्षा श्रेष्ठ अशा स्वरूपात वास करतो. निस्वार्थी कार्य करणारा आणि दुःखापासून मुक्त असणारा दुर्लभ साधकच भगवंताच्या कृपेने पाहू शकतो. वाईट कर्मांनी भरलेला, इंद्रियात रमलेला आणि संसारिक आसक्तीमध्ये अडकलेला जाणकार माणूस आत्म्याचे सार जाणू शकत नाही. हे नचिकेता, जो विवेक बुद्धीने चालणारा आहे, ज्याने मनासह आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवले आहे,
ज्याच्या मनात नेहमी शुद्ध भावना आहेत तोच आत्म्याचे सार जाणून घेण्यास समर्थ आहे. कारण एष सर्वेषु भूतेषु गूढात्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्धिया सूक्ष्मया सूक्ष्मदर्शीभिः. म्हणजेच सर्व प्राणीमात्रांमध्ये दडलेला हा आत्मा तत्व प्रगट होत नाही, तर सूक्ष्म बुद्धीद्वारे सूक्ष्म दृष्टी असलेल्यांनाच तो दिसतो. दुसऱ्या अध्यायात भगवंत प्राप्तीमध्ये येणारे अडथळे, त्यांचे दूर होणे आणि त्यांचे हृदयातील स्थान यांचे वर्णन केले आहे. भगवंताचे सर्व व्यापकत्व आणि जगाच्या रूपातील उलट्या पिंपळ वृक्षाचे वर्णन, योग साधना, ईश्वरावरील श्रद्धा आणि मोक्ष यांचे वर्णन आहे. शेवटी ब्रह्मज्ञानाच्या प्रभावाने नचिकेताने ब्रह्म प्राप्त केल्याचा उल्लेख आहे. भगवंताने सर्व इंद्रियांना बाहेर वळवले आहे. त्यामुळे आत्मा बाह्य गोष्टी पाहतो आणि सांसारिक सुखामध्ये मग्न होतो. तो आत्म्याकडे पाहत नाही. तर मोक्षाची इच्छा करणारा साधक आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवून आत्म्याकडे पाहतो. हा अंतरात्मा ब्रह्मापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. सूर्य जिथून उगवतो आणि मावळतो तिथे सर्व देवी शक्तींचा वास असतो. त्यांना कोणीही ओलांडू शकत नाही. हा देव आहे. हे देव जाणून घेण्यासाठी सत्य आणि शुद्ध मन आवश्यक आहे. यमराज नचिकेताला सांगतात, हे नचिकेता, ज्या भांड्यात तुम्ही शुद्ध पाणी टाकाल ते त्यानुसार आकार घेते. वनस्पतीमध्ये ते रसाचे रूप धारण करते, प्राण्यांमध्ये ते रक्ताचे रूप धारण करते आणि ज्ञानी लोकांमध्ये ते चैतन्याचे रूप धारण करते. त्यात कोणताही विकार निर्माण होत नाही. तो कोणाशीही पूर्णपणे एकरूप होतो. जो साधक सर्व गोष्टींपासून अलिप्त होऊन परमात्म्याशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतो तोच साधक खऱ्या मार्गाचा प्रवासी मानला जातो आणि त्याला आत्मतत्वाचा उपदेश दिला जातो. हे नचिकेता, त्या चैतन्य आणि अजन्मा परब्रह्माच्या नगरीला 11 दरवाजे आहेत. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड, नाभी, गुदद्वार, गुप्तांग आणि ब्रह्मारंध्र. हे सर्व दरवाजे शरीरात स्थित आहेत. कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन जो साधक नगरात प्रवेश करतो आणि दारांच्या आसक्तीपासून पूर्णपणे अलिप्त राहतो तो निश्चितपणे भगवंतापर्यंत पोहोचतो. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याचा स्वभाव असलेला हा आत्मा शरीरात वसलेला असतो. तेव्हा मृत्यूनंतर दुसऱ्या शरीरात गेल्यावर काहीही शिल्लक राहत नाही. हे गतिमान तत्व स्वतः ब्रह्म आहे. हा जीवनाचा आधार आहे. प्राण आणि अपान त्याच्या आश्रयाला राहतात. आता मी तुम्हाला सांगेन की मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते, म्हणजेच तो कुठे जातो. यमराज पुढे म्हणाले, योनी मन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थानून मन्ये न्यूसंयती यथा कर्म यथा श्रुतम. म्हणजेच आपापल्या कर्मामुळे आणि शास्त्रांच्या अभ्यासानुसार प्राप्त झालेल्या भावनांमुळे काही जीवात्मे शरीर धारण करण्यासाठी भिन्न प्रजाती प्राप्त करतात आणि इतर त्यांच्या संबंधित कर्मानुसार प्राप्त करतात. निर्जीव प्रजाती म्हणजेच झाडे, वेली, पर्वत इत्यादी. हे नचिकेता, जो परमात्मा सर्व प्राणीमात्रांच्या कर्मानुसार भोगाची व्यवस्था करतो तो सर्वजण झोपल्यानंतरही जागृत राहतो. त्या शुद्ध तत्व परब्रह्माला अविनाशी म्हणतात, ज्याला कोणीही ओलांडू शकत नाही. सर्व लोक त्याचा आश्रय घेतात. ज्याप्रमाणे एकच अग्नितत्व संपूर्ण विश्वात प्रवेश करून सर्व मूलभूत गोष्टींशी सुसंगत बनतो, त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांमध्ये अंतर्भूत असलेला आत्मा एक असूनही अनेक रूपांनी तेजस्वी आहे. जे आत आहे तेच बाहेर आहे. एकोवशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यः करोति. यामध्ये यमराज ब्रह्मदेवाची तुलना या विश्वाच्या मध्यभागी उलट्या लटकलेल्या पिंपळाच्या झाडाशी करतात, ज्याची मुळे वरच्या दिशेने आणि फांद्या लटकलेल्या किंवा खालच्या दिशेने पसरलेल्या असतात. हे वृक्ष विश्वाचे शाश्वत वृक्ष आहे. हे शुद्ध, अविनाशी आणि निवडरहित ब्रह्माचे रूप आहे.
यमराज स्पष्ट करतात की हे संपूर्ण ब्रह्मांड त्या जीवरूप ब्रह्मापासून प्रकट होते आणि सतत गतिमान असते. अशा ब्रह्माला जाणणाऱ्यांनाच अमरत्व म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो. या परब्रह्मदेवांच्या भीतीमुळे अग्निदेव आणि सूर्यदेव तापतात. इंद्र, वायू आणि मृत्यूची देवताही त्यांच्या भीतीमुळे फिरते. हे नचिकेता, मृत्यूपूर्वी जो मनुष्य ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करतो तो सर्व बंधनापासून मुक्त होतो. अन्यथा तो वेगवेगळ्या जन्मात भटकत राहतो आणि आपल्या कर्माचे फळ मिळवत राहतो. हा विवेक शुद्ध आरशासारखा आहे. यातच ब्रह्मा दिसतो. जेव्हा मनासह सर्व इंद्रिये आत्म्यामध्ये लीन होतात आणि बुद्धीही वासनांपासून मुक्त होते, तेव्हा त्याला जीवाची परमगती म्हणतात. योग म्हणजेच इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आणि आत्म्यात लीन होणे. हृदयाच्या सर्व ग्रंथी उघडल्यानंतर नश्वर मनुष्य अमरत्व प्राप्त करतो, म्हणजेच मोक्ष. असे ज्ञान जाणून घेतल्यानंतर नचिकेताला बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त झाला. म्हणूनच मित्रांनो, सगळ्या प्रकारचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये.